मासे विक्रेत्यांवर कसलेही प्रतिबंध नाहीत असं स्पष्टीकरण महापौर रितू तावडे यांनी दिलेलं आहे। महापौर रितू तावडे यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। मासे विक्रेत्यांवर कसलेही प्रतिबंध नाहीत असं त्यांनी म्हटलेलं आहे। अजिबात घाबरायचं नाहीये। मासे बाजारात मासे नाही कापणार तर कुठे कापणार? आणि मासे जर कापून देणार नाही तर कस्टमर घेणार कसे? आणि त्या ग्राहकाच्या इच्छेवरती आहे ना, त्याने अख्खा मासा न्यावा की आपल्या कोळीताईला सांगायचं की त्यांनी कापून न्यावा, तो त्या ग्राहकावरती अवलंबून आहे। अशा पद्धतीचे निर्देश कुठेही दिलेले नाही प्रशासनाकडनं दिलेले आहेत, नाही महापौर म्हणून मीही परवाच्या दिवशी माझ्या स्टेटमेंटमध्ये सांगितलंय, फक्त आणि फक्त अफवा। भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे साहेबांची पूर्ण कोळी समाजाच्या पाठीशी उभी आहे आणि कायम राहणार। रितू तावडे यांनी दिलेलं हे स्पष्टीकरण आपण बघितलं। मासे विक्रेत्यांवर कुठलेच प्रतिबंध नाहीत, ग्राहकांना ठरवायचा आहे माशांसंदर्भातला निर्णय, त्यामुळे याबाबत रितू तावडे यांनी हे स्पष्टीकरण दिलंय। आपल्या सामना दैनिकामध्ये मला वाटतं सोमवारी याबाबत एक बातमी आली होती की वाकोला येथे मुंबई महानगरपालिकेच्या कोणत्या तरी अधिकाऱ्याने तिथल्या मासे विक्रेत्यांना सांगितलं की मासे कापून न देता अख्खे आपण द्यावे, जेणेकरून त्याचा वास येणार नाही। परंतु असा प्रकार मुंबई शहरामध्ये कुठेही चालणार नाही आणि आम्ही शिवसेना महायुती म्हणून हा प्रकार चालू देणार नाही। या प्रकरणाची मी पूर्ण माहिती घेतली। असं काहीही घडलेलं नाही, असे कोणीही आदेश दिलेले नाहीत। सहाय्यक आयुक्त मार्केट यांच्याशी माझी चर्चा झाली, अधिकाऱ्यांशी मी बोललो। या प्रकरणी असं कुठेही कोणीही पत्रक काढलेलं नाही किंवा कुणीही तसे आदेश देखील दिलेले नाही। मला असं वाटतं की जाणून बुजून एक चुकीच्या पद्धतीचा नॅरेटिव्ह पसरावा म्हणून हे सगळे सुरू असलेले प्रकार आहेत।